मुंबई उपनगरीय रेल्वेची तीनही मार्गांवरची वाहतूक सुरू। मुंबईमध्ये सध्या पावसाचा जोर नाही, रस्ते वाहतूकही सध्या विना अडथळा सुरू आहे। पावसाच्या विश्रांतीनंतरही मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिरानं। कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या उशिरानं। कल्याण स्थानकावर प्रवाशांची गर्दी। मुंबईच्या हार्बर रेल्वे मार्गावर वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिरानं। काल 4 ते 5 तास ठप्प असलेली हार्बर आज मात्र रुळावर। मध्य आणि हार्बर उशिरा सुरू असताना पश्चिम रेल्वे वेळेत लोकल वेळापत्रकानुसार सुरू। डोंबिवली स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी। कल्याण कसारा कर्जतकडे जाणाऱ्या गाड्या उशिरानं। प्रवाशांमध्ये संताप। मुंबई रस्ते वाहतूक सुरळीत। पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर सध्या ट्रॅफिक जाम नाही। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये सद्यस्थितीला 20.48% पाणीसाठा उपलब्ध। धरण क्षेत्रात मागच्या 4 दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात सुमारे 10% वाढ। कोकणात जोरदार पाऊस। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1 मध्यम तर 12 लहान धरणं 100% ओसंडून वाहत आहेत। सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील पांगरड गावात घरावर दरड कोसळली। डोंगरालगत घर असल्यानं भूस्खलन होऊन काही भाग कोसळल्यानं घराचं काहीसं नुकसान। वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रभर कोसळलेल्या पावसाची सकाळी विश्रांती। जलजीवन हळूहळू पूर्वपदावर। विरार नालासोपाऱ्यात शाळा सुरू। अकोल्यात 2 दिवसांमधल्या संततधार पावसानं जनजीवन विस्कळीत। अकोल्यामध्ये अनेक सखल भागात पाणी साचलं। मोठी उमरी आणि गुडधी रस्त्याला नदीचं स्वरूप। महापालिकेनं केलेला नालेसफाईचा दावा फोल। पावसामुळे कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या गगनबावडा घाटाचं सौंदर्य खुललं। उंच उंच डोंगर रांगा, कोसळणारे धबधबे आणि नागमोडी रस्त्याची घाटातली ही ड्रोन दृश्य। पालघर जिल्ह्यात पावसाची विश्रांती। मात्र पालघरमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज। मुसळधार पावसानं रायगड जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। खबरदारी म्हणून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सह्याद्रीवर सर्वपक्षीय बैठक। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह 45 नेत्यांना बैठकीचं निमंत्रण। महाविकास आघाडीचे नेते आज दुपारी राज्यपालांची भेट घेणार। विधान परिषद सभापतींची निवडणूक तातडीनं घेतली जावी यासाठी महाविकास आघाडी शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार। विधान परिषदेसाठी महायुतीची जबाबदारी फडणवीसांकडे। फडणवीस आमदारांना पहिल्या आणि दुसऱ्या नंबरच्या पसंतीच्या मतांबद्दल समजावून सांगणार। अजित पवारांनी आमदारांसह सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या उपस्थितीत महत्त्वाच्या नेत्यांचं सिद्धिविनायक दर्शन। राष्ट्रवादीचा विधानसभेसाठी 90 दिवसांचा प्लॅन। राष्ट्रवादी अजित पवारांचं ब्रँडिंग करणार। शब्दाला पक्का अजितदादा या आशयाचं राष्ट्रवादी ब्रँडिंग करणार असल्याची माहिती। बारामतीमध्ये 14 जुलैला अजित पवारांची भव्य सभा। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती। लोकसभेतील पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेला महत्त्व प्राप्त होते। समृद्धी महामार्गात कोट्यवधींचा घोटाळा। आमदार रोहित पवार यांचा आरोप। राधेश्याम मोपलवार यांनी 26 वर्षात 3000 कोटी कमवले। रोहित पवार यांचा आरोप। आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार। उद्धव ठाकरे वसंत मोरेंवर कोणती जबाबदारी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष। नमस्कार। मन सुद्धा तुझं। ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन सुद्धा तुझं। होय मन